आपण एक महत्त्वाची बातमी सध्या साम टीव्हीवरती पाहतोय की निकालाआधी उमेदवार हे सिद्धिविनायकाच्या चरणी नमन करतायत। निकाल जाहीर होण्याआधी आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी उमेदवार जे आहेत ते पोहोचलेत। मुंबईतलं हे संपूर्ण दृश्य आहे। सिद्धिविनायक बाप्पा यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी जात असतो। निकाल ज्या दिवशी मतदान होणार होतं त्या दिवशी सुद्धा अनेक उमेदवारांनी या ठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आणि आता निकाल जाहीर होण्याआधी सुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अनेक उमेदवार, मुंबईतील संपूर्ण उमेदवार आपण पाहतोय की सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आले आहे। आपल्याच बाजूने मतदारांनी कौल द्यावा यासाठी ते प्रार्थना करताना दिसतात। अगदीच वैष्णवी, एकूणच श्री गणेश हा नेमका आता कुणाला पावणार आणि कुणाच्या सत्तेचा श्री गणेश होणार हे आज स्पष्ट होणार आहे। त्यामुळे निकालाआधी आपण पाहतोय सिद्धिविनायकाच्या चरणी अनेक उमेदवार या ठिकाणी लीन झाल्याचं कळत आहे। निकाल जाहीर होण्याआधी अनेकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। मुंबईतले उमेदवार खरं तर अतिशय महत्त्वाचे। मुंबईमध्ये मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या आणि या अटीतटीच्या लढतींमध्ये आता कोणाचा विजय होणार आहे आज स्पष्ट होणार आहे।